एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. सो आज आहे आमचा ट्रॅव्हलिंगचा डे 3. 2 दिवस आम्ही मालेगावमध्ये होतो अक्काच्या घरी आणि रिलेटिव्हच्या घरी, जे तुम्ही सगळं बघितलं. आणि का आम्ही निघालेलो आहोत ट्रॅव्हलसाठी आता मी तुमच्यासोबत हे शेअर करते. तर आम्ही एक लग्नाला निघालेलो आहोत. लग्न आहे धरणगावमध्ये, जे जळगावजवळ आहे. जळगावपासून एक 60-70 किलोमीटर. तर तिथे धरणगावला आम्ही लग्नाला जाणार आहोत. लग्न आहे 2 दिवसानंतर अजून. सो 2 दिवस आधी जाणार आहे. हळद, लग्न आणि मेहंदी सेरेमनी हे अटेंड करणार आहोत. आता मालेगाव निघालो आणि धरणगावला अजून 20 मिनिट बाकी. रस्त्यात आता थांबलो होतो शूट घेण्यासाठी, ब्लॉग चालू करण्यासाठी, कारण मग तिथे गेल्यानंतर सगळे गेस्ट असतील तर मी सगळे ग्लिम्स तुमच्याबरोबर शेअर करेल, पण बोलता येणार नाही. सो हे लग्न आहे माझ्या आत्या बहिणीच्या मुलाचं, जो पुण्याला असतो आणि लग्न इथे त्यांनी धरणगावमध्ये ठेवलं आहे, जे मेन त्यांचं घर आहे तिथे. आणि खूप मजा येणार आहे. खानदेशी लग्न असणार आहे, खानदेशी गाणे असणार आहेत आणि सगळे रिलेटिव्ह भेटणार आहे. मी तुमच्याशी नक्की भेट घालून देईल जसं होईल, जसं पॉसिबल होईल तसं. आणि गावातलं जे लग्न असतं ना, खास करून मी पहिल्यांदा अटेंड करतोय धुळ्यातलं, म्हणजे खानदेशच्या गावातलं. आणि तशी मला गावातली लग्न आपल्याला खूप आवडतात, चांगली मजा येते त्याच्यात. एरियात आल्यानंतर वेगळं वाटतं ना, आता वेगळंच वाटतं. खूप लोक भेटतात ना, ते घर असं भरलेलं असतं आणि सगळे मस्ती करत असतात, वेगळ्या प्रकारची मस्ती करत असतात. म्हणजे मस्करी जास्त केली जाते खरं तर खानदेशमध्ये, आणि एकमेकांची खेचली जाते मस्त. याच असे सगळे भेटतात या निमित्ताने, मस्करी होत असते आणि छान वाटतं. आणि एकदम काहीच नाही आजूबाजूला, एकदम मोकळं आहे, झाडं नाही, काय नाही, काहीच नाही. थोडं पावसासारखं वाटतं. इथून आता गाव चालू होईल पुढे. पावसाचं वातावरण झालंय, पण माहित नाही पाऊस पडतो का नाही पडलं पाहिजे, कारण मग काहीच करता येणार नाही एन्जॉय. लग्न पण अटेंड नीट होणार नाही. पण बघूया आता काय. आणि शर्विल हे बघतोय, कोंबड्या दिसतात का त्याला, तर काय मस्त आवडतं. मम्मी पप्पा बसलेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आज आहे मेहंदी फंक्शन, तर मेहंदीचं पण मी सगळं टाकेल आणि व्हिडिओ शूट करेल. इथून पुढे बोलता येणार नाही. सो व्हिडिओ नक्की लाईक शेअर करत राहा, कमेंट करत राहा आणि व्हिडिओज कसे वाटतं नक्की सांगत राहा. सो स्टे ट्यून. जाता जाता आम्हाला वीटभट्टी लागली. ते विटा बनवून ठेवले आहेत. तिथे मातीच्या मूर्ती बनवण्याचाही मोठा कारखाना होता, तोही पाहायला मिळाला. असं वातावरण असतं आमच्याकडे. व्हिडिओ बंद झालं काय पण करा तुम्ही. मजा नाही ना बघायला, छान वाटतं. आपण फोटो नाही बघायला पण तुझ्या तोंडाचा नाही काढत. खेळा तुम्ही. काय खेळताय? काय खेळताय? गेम खेळताय. ओके. बाईक एकदम
तुझी दाखव नाही. फायनली मेहंदी फंक्शन आता चालू होणार आहे 5 मिनिटामध्ये. मी अशी सिंपल रेडी झाले. हिरवा चुडा,
पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत
એને તો હાલવાની ને એને તો ખોરાકને ચડી જાય છે ના નહીં એ તો ઘણો જગાડ્યો હોય એના એને તો ઘણો કીધેલો ના કોઈને બી પૂછી પણ मस्त आमचं सगळ्यांचं नाचून झालं आहे, मनसोक्त सगळेजण नाचले आणि खूप खूप एन्जॉय केला. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आम्ही खूप सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आता वाजलेले आहेत 3 रात्रीचे वाजले 3 आणि एक क्लिप मी तुमच्यासमोर टाकते. खूप दिवसांनी एवढं खूप हसलो आणि खूप मजा आहे. सगळ्यांना लागली भूक. तर तुम्ही ती क्लिप बघितली, त्यामध्ये सगळेजण खात होते. चिवडा वगैरे इथे केलेलं असतं, असं सगळेजण आल्यानंतर म्हणजे लग्न घरी असं केलेलं असतं. तर खूप म्हणजे सगळ्यांनी गप्पा मारून ते खाण्यात एक वेगळीच मजा असते. आणि खूप दमलो आहे, खूप नाचलो. ग्लिम्स मी खूप कमी टाकलेत, पण आम्ही खूप वेळ नाचत होतो. इनफॅक्ट आम्ही 2 तास तरी नाचतच होतो आणि खूप मजा आली. वेगवेगळ्या स्टेप्स तुम्ही बघितले असतील, खानदेशमधले सगळे स्टेप्स बघितले असतील, खानदेशचा डान्स बघितला असेल. आय होप तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बघायला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. उद्यासुद्धा खूप मजा येणार आहे. उद्या आहे हळदीचं फंक्शन आणि परवा आहे लग्न. सो सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो ही सिरीज पूर्ण तुम्ही एन्जॉय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की यातलं सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं. आणि असे डान्सचे प्रकार किंवा खानदेशमधलं लग्न तुम्ही कधी अटेंड केलेलं आहे का, हे सुद्धा माझ्याबरोबर शेअर करा. मला नक्की आवडेल ते वाचायला. सो बस व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.